Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्यानंतर पुन्हा एकदा खरोखर अशा प्रकारे एखादी भाषा ही कोणावर थोपवली जाऊ शकते का? आणि खास करून एखाद्याच्या रोजगाराचा प्रश्न येतो त्यावेळेला भाषेची सक्ती करून त्याच्या रोजगाराची संधी ही हिरावून घेतली जाऊ शकते का? हा मूलभूत अधिकाराचा भंग तर ठरत नाही ना? असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या विचारले जात आहेत. एक याचिका याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा गेलेली आहे. अशात आजवर भाषेची सक्ती यावर नेमकं कोर्टाने म्हणजे न्यायालयाने आतापर्यंत या सगळ्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आता भाषेची सक्ती यावर खरं तर अनेक मतमतांतर आहेत. खूप जण असे असतात त्यांचं म्हणणं असतं की भाषेची सक्ती झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय त्या भाषा जगू नाही शकत. आणि खूप जणांचं म्हणणं आहे की भाषेची सक्ती करून कोणाची अडवणूक करू नये. पण कोर्टाचे निकाल सुद्धा असे आहेत की नेमकं कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं कठीण जाते. कारण की मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालात मराठीची अट रद्द केली आहे, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये मराठी पाट्यांची सक्ती ही योग्य ठरवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कधीही असा सार्वत्रिक निकाल दिलेला नाहीये की मराठीची सक्ती ही घटनाबाह्य आहे असं मानता येऊ शकतं. कोर्ट प्रत्येक वेळेला काही मूलभूत प्रश्न जे असते ते तपासत असतं. जसं की सरकारकडे अशा पद्धतीने अटी घालण्याचा कायदेशीर आधार किंवा अधिकार हा आहे का? संबंधित काम किंवा सेवेच्या स्वरूपाशी भाषेच्या अटीचा थेट संबंध आहे का? ती अट वाजवी किंवा प्रमाणबद्ध आहे का? हे सुद्धा कोर्ट तपासत असतं. इतर भाषिक लोकांवर अनावश्यक किंवा गरज नसताना भेदभाव किंवा त्याच्यावर त्यांचा परिणाम होतोय का? त्या अटींमध्ये वैध सार्वजनिक उद्देश आहे का? अशा काही गोष्टी ज्या असतात ते कोर्ट तपासत असतं. कोर्टानेच मराठी सक्ती किंवा भाषेची सक्ती ही घटनाबाह्य आहे असं कधीही म्हटलेलं नाहीये. केस टू केस मात्र निकाल जे आहेत ते वेगवेगळे लागलेले आहेत. जसं की 2017 मध्ये ऑटो परमिटसाठीची मराठीची अट ही रद्द करण्यात आलेली होती मुंबई उच्च न्यायालयाकडनं. पण तेच 2022 मध्ये दुकानांच्या पाट्यांवर मराठीची अट ही कायम ठेवण्यात आलेली होती. आता फरक कसा, म्हणजेच कायद्याचा कोर्ट केसनुसार कसा विचार करतं ते समजून घेऊ. सगळ्यात पहिले आता सुद्धा सध्या रिक्षा टॅक्सीचाच प्रश्न जो आहे तो तापलेला आहे, त्यामुळे आपण केस सुद्धा जी आहे तीच समजून घेऊया. सगळ्यात पहिले तर 2017 मध्ये भिवंडीतील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना आणि इतरही काही युनियन्स ज्या आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये नवीन ऑटो रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्जदाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक केलेलं होतं. या अटीला त्यावेळेला सुद्धा आव्हान हे कोर्टात करण्यात आलं आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती A.S. ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने मात्र ही अट रद्द केली. कोर्टाचा मुख्य आक्षेप असा होता की विद्यमान कायदा आणि महाराष्ट्र मोटर वाहन नियमांमध्ये अशी अट घालण्याचा पुरेसा हा कायदेशीर आधार नव्हता. सरकार केवळ एका परिपत्रकाद्वारे अशी अट लागू करू शकत नाही असं त्यावेळेला कोर्टाने म्हटलेलं होतं. म्हणजेच भाषेची अट जर तुम्हाला लावायची असेल तर फक्त एक सरकारी आदेश किंवा एखादं परिपत्रक हे पुरेसं ठरत नाही. कारण ऑटोचा समावेश हा मोटर कॅब या श्रेणीत होतो आणि मोटर कॅबना परवाना देताना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असल्याच्या अटीतनं सूट देण्यात आलेली होती. तेव्हाचे जे नियम होते तेव्हामध्ये सुद्धा अशी अट ही केवळ सार्वजनिक वाहनांना म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे त्यांच्यासाठी लागू करता येते असं म्हणण्यात आलेलं होतं. म्हणजेच ज्या सरकारच्या ST असतील, महापालिकांच्या बसेस असतील तर त्यांच्यासाठी हे लागू होतं की तिथे त्यांना मराठी ज्ञान असायला हवं, हे त्यांच्यासाठी होतं. ऑटो टॅक्सीसाठी ते नव्हतं. आता यामुळेच विद्यमान आत्ताचं जे फडणवीस सरकार आहे त्यांनी महाराष्ट्र मोटर वाहन नियमांमध्ये काही बदल सुद्धा करून घेतले. जसं की आता त्यांनी हे ऍड करून घेतलेलं आहे. कारण 2017 ज्या वेळेला कोर्टाने हा निकाल दिलेला होता तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की असं कुठलं मूळ नियमांमध्ये लिहिण्यातच आलेलं नाहीये. म्हणून आत्ताचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स करण्यात आल्या. जसं की अधिकृत इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेल्या मोटर कॅबच्या चालकास मराठी भाषेचं कामापुरता किंवा काम चलाऊ ज्ञान असणं हे आवश्यक आहे असं ते ॲडिशन करून घेण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण मराठी भाषा आली नाही तरीही चालेल, पण तुम्ही रिक्षा चालवताय, तुम्ही टॅक्सी चालवताय आणि त्यानिमित्तानं जे तुमचं तिथल्या जे तुमचे प्रवासी असतात त्यांच्यासोबतचं जे बोलणं चालणं होतं की तुम्हाला कुठे जायचं आहे किंवा मी तुम्हाला इथपर्यंतच सोडू शकतो किंवा मी तुम्हाला नाही सोडू शकत किंवा दोन प्रवासी असतील तर भाडं एवढं होईल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी हे जे त्यांचे संवाद होतात ते मराठीतनं करता यावेत असं त्यांना एक काम चलाऊ मराठी यायला हवं अशी अट जी आहे किंवा असं नवीन ह्याच्यामध्ये ॲडिशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आता
यापुढे याचं काय होतं, म्हणजे कोर्ट ह्याला कितपत ग्राह्य धरतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता नव्यानं सुनावणी होतील त्याच्यात पाहायला मिळतील. पण मूळ मुद्दा की 2017ला अशा पद्धतीने परमिट देतानाचे मराठीची सक्ती जी आहे ती कोर्टाने रद्द ठरवलेली होती. आता कट टू 2022 मध्ये या महाराष्ट्र सरकारनेच दुकान आणि आस्थापनांच्या नामफलकावर देवनागरी लिपीमध्ये मराठी नाव असणं अनिवार्य केलं होतं. या नियमाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने आव्हान दिलं, पण मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचा नियम हा कायम ठेवला. म्हणजे इथे मराठी सक्ती ही कायम ठेवण्यात आली आणि त्याला रिझनेबल रिक्वायरमेंट म्हणजेच ही वाजवी आवश्यकता आहे असंही म्हटलेलं होतं. मराठी अनिवार्य जरी केलेली असली तरी सुद्धा इतर भाषा किंवा लिपीवर बंदी घालण्यातच आलेली नाहीये. म्हणजेच दुकानांच्या पाट्यांवर मराठी असणं हे अत्यावश्यक होतंच, ते बंधनकारक करण्यात आलेलंच होतं. पण तुम्ही त्याच्या खालोखाल इतरही भाषांमध्ये जसं की इंग्रजी असेल किंवा इतरही तुमच्या ज्या कुठल्या भाषा असतील ते नाव लिहिण्यास काही मनाई करण्यात आलेली नव्हती आणि म्हणून कोर्टाने म्हटलेलं होतं की ही वाजवी आवश्यकता ह्याच्यातनं दिसते. कोर्टाने या नियमामागे एक व्यापक सार्वजनिक उद्देश आणि मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचं कारण असल्याचं सुद्धा मान्य केलं होतं. कारण त्यांचंच म्हणणं आहे की इथली भाषा जी आहे महाराष्ट्राची ती मराठी आहे, त्यामुळे मराठी लोकांना ते पटकन पाट्यांवरचं समजावं, वाचता यावं, या उद्देशाने त्याच्यावर मराठी असणं हे काही गैर नाही किंवा ती सक्ती ही गैर ठरत नाही असं कोर्टाने तेव्हा सांगितलेलं होतं. एवढंच नाही तर काही अगदी थोडक्यात आणखीन केसेसचे उल्लेख करायचे झाले तर जसं की गैर मराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती. कोर्टाने हे सुद्धा त्यावेळेला नमूद केलेलं होतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख आणि ज्ञान असणं हे बरोबर आहे, कारण मराठी ही महाराष्ट्राच्या प्रशासनाची सुद्धा एक अधिकृत भाषा आहे. राज्याला प्रादेशिक भाषा, साहित्य आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा धोरणात्मक अधिकार आहे असं त्यावेळेला कोर्टाने म्हटलेलं होतं. आणखीन एक केस सांगायची झाली तर कोर्टाची भाषा मराठी. इथे मात्र ते कोर्टाने मान्य केलं नव्हतं. महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही मराठी असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील सुद्धा न्यायालयीन कामकाज आणि युक्तिवाद हे मराठीत करण्याचा अधिकार असावा असं याचिका गेलेली होती किंवा असं म्हणणं होतं. पण कोर्टाने हे स्पष्ट केलं की महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही मराठी आहे, पण म्हणून हायकोर्टाची भाषा आपोआप मराठी होत नाही, त्याच्यासाठी वेगळे नियम असतात हे सुद्धा त्यावेळेला कोर्टाने सांगितलेलं होतं. त्यामुळे तिथे मराठीची सक्ती ही कोर्टाने मान्य केली नव्हती. या पलीकडे जाऊन एखाद्या विशिष्ट सरकारी पदाच्या कामाशी मराठीचं ज्ञान हे थेट संबंधित असेल आणि त्यासाठी नियम कायदेशीर आधार असतील तर तिथे सुद्धा अशी अट ही वैध ठरू शकते असं सुद्धा प्रशासकीय कामकाजात मराठी असावं का याबद्दलची ज्यावेळेला याचिका गेलेली होती तेव्हाही कोर्टाने ती मान्य केलेली होती. त्यामुळे असे वेगवेगळ्या केसेस आहेत की ज्या आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत मराठीच्या सक्ती संदर्भामध्ये, ज्याच्यामध्ये काही केसेसमध्ये कोर्टाने ती मराठीची सक्ती ही योग्य ठरत नाही म्हणून ते रद्द सुद्धा केलेले आहेत नियम किंवा त्यावेळेसच्या अटी, आणि काही ठिकाणी त्या योग्य आहेत, वाजवी आहेत म्हणून ती मराठीची सक्ती मान्य सुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता सुद्धा जे सगळे वाद होत आहेत की हा एखाद्याच्या जगण्याचा प्रश्न येतो, एखाद्याच्या रोजगाराचा प्रश्न येतो, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, तर यामुळे आत्ताच्या केसमध्ये सुद्धा इथे मुंबई उच्च न्यायालय नेमकं काय म्हणेल हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे आणि त्याबद्दलचे जसे अपडेट्स येतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. पण आत्तापर्यंत कोर्टाने कुठल्याही भाषेच्या सक्ती संदर्भात, खास करून आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून मराठीच्या भाषेच्या सक्ती संदर्भात वेगवेगळ्या केसेसनुसार कसे निकाल दिलेले आहेत, कसे आदेश दिलेले आहेत ते तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला नेमकं काय वाटतं मराठी भाषेची आत्ता आणण्यात आलेली नव्यानं सक्ती आणि त्या पलीकडे जाऊन मराठीवरनं होणारे किंवा कुठल्याही भाषेच्या सक्तीवरनं होणारे वादविवाद याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.